आय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कॅशियरच्या चुकीने चोरट्यांनी 36,000 रुपये केले लंपास, युनियन बँकेचा भोंगळ कारभार उघडकीस। भिवंडी तालुक्यातील युनियन बँकेच्या आवळे शाखेमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून कॅशियरच्या चुकीमुळे ग्राहकाचे 36,000 रुपये चोरट्यांनी लंपास केले। याबाबत सविस्तर वृत्त असे की सुरेश गोपाल राऊत या इसमाने आपल्या मुलाच्या लग्नातील आहेराची 1.5 लाख रुपये रक्कम युनियन बँकेच्या खात्यात जमा करण्यासाठी गेला होता। 1.5 लाख रुपयाची सिल्क भरून रक्कम व शिल्प केशर नजमा शेख हिच्याकडे सुपूर्द केली। मात्र नजमा शेख यांनी सिल्कमध्ये काही त्रुटी असल्याने ती पुन्हा भरा असे सुरेश गोपाल राऊत यांना सांगितले। सुरेश राऊत हे स्लिप भरण्यासाठी साईटला गेले असता नजमा शेख यांनी सदरची रक्कम सुरेश राऊत यांच्याकडे न देता एका अज्ञात व्यक्तीकडे दिली। सदरच्या व्यक्तीने त्यातील 36,000 रुपये तातडीने लंपास केले व तेथून उभारा केला। ज्यांनी कॅश कॅशियरकडे दिली त्याच व्यक्तीकडे केशरने कॅश देणे अपेक्षित असताना कॅशियर नजमा शेख यांनी दुसऱ्याच व्यक्तीकडे कॅश दिली। सदर भामट्याने त्यातील 36,000 रुपये घेऊन तिथं तातडीने पळ काढला। याबाबत सुरेश गोपाल राऊत यांनी गणेशपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून अधिकचा तपास पोलीस करत आहेत। याबाबत बोलताना सुरेश राऊत यांनी सांगितले की या प्रकरणी कॅशियर नजमा शेख यांनी अक्षम्य चुकी केली असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी व माझे झालेले नुकसान भरून द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे। इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट।